तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा SP प्रोडक्शनमध्ये. तर मित्रांनो, आज आमच्या कॉलेजमध्ये सांगरे बोखा आहे. तर मित्रांनो, आज फॅशन शो आहे आमच्या कॉलेजमध्ये. सानिका कॉलेज लेवलचा आहे तो पण महाराष्ट्र लेवलचा फॅशन शो आहे. अरे बोलले खूप मजा येणार आहे, तुम्ही आमच्यासोबत जुडेल राहा. एकदम भारी प्रकारे केशर लॉन्सला शो आहे आज. केशर लॉन्समध्ये आलो आहे आम्ही, बघू शकता तुम्ही. फॅशन शो आहे. 132 मॉडेल, 132 प्लस मॉडेल आले आहेत. तर दाखवणार आहे मी तुमच्यासोबत तुम्हाला. तर तुम्ही आमच्यासोबत जुडेल राहा. आता चाललो आहे आम्ही मध्ये, बघू शकतो. आमच्या कॉलेजमधल्या पोरी ह्या नाही आहेत मॉडेल, इकडं मॉडेल आहे. सर येतं उभे. तर मित्रांनो, अजून खूपच टाईम आहे प्रोग्राम चालू व्हायला. तर आम्ही थोडीफार सगळ्यांची मजा बिजा घेऊन येतो बरं का. तोपर्यंत तुम्ही जुडेल राहा आमच्यासोबत. कारण सर आहे. तर इकडे बघू शकता आमच्या सर लोकांचा शूट चाललाय, बघू शकता तुम्ही इकडं. हे बघू शकता इकडे प्रोग्राम एकदम मुख्यमध्ये प्रोग्राम होणार आहे केशर लॉन्स मध्ये. थोड्या तिथं प्रोग्राम चालू होणार आहे. फॅशन शोचा प्रोग्राम आहे सानिका कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये. मॉडेल्स येत आहे इकडून. आहे करा ना यश भाऊ, बघू शकता तुम्ही. यश भाऊ आहे कर. इथं प्रोग्राम होणार आहे आज, बघू शकता तुम्ही. एकदम मोठ्यामध्ये स्टेज वगैरे सगळं लावून झालेलं आहे. रमाई प्रतिष्ठान सानिका कॉलेज ऑफ नर्सिंग दिल्ली जाईल याचा प्रोग्राम आहे, बघू शकता तुम्ही. इकडे लोक आलेले आहेत. थोड्याच वेळात प्रोग्राम चालू होणार आहे. बराच वेळ आहे अजून तसं म्हणता. आणि तर भाऊ बसले एक नंबरला, येऊन बघू शकता तुम्ही. तर सगळं संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे मी, तरी तुम्ही आमच्या सोबत जुडेल राहा. मी गणेशा कुचेकर तुम्हा सर्वांचं पुन्हा अशा एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत करते. रिक्वेस्ट आहे, कृपया जितने भी पार्टिसिपेंट्स पीछे हैं, बैक स्टेज है, सभी को अपने मॉडल्स के साथ यहाँ पर आना है. जेवढे पण पार्टिसिपेंट्स, जेवढे पण कंटेस्टंट मॉडेल्स या ठिकाणी आहेत बॅक स्टेजला, तर सगळ्यांना विनंती आहे लवकरात लवकर आपण सगळं. हे आमचा मॉडेल आहे, बाकीचा मॉडेल आहे. जेवढे पण मुली या ठिकाणी पार्टिसिपेट करतात कोणताच प्रोग्राम सोडत नाही बरं का. असेल तर सगळ्यांनी रिक्वेस्ट आहे, कृपया सगळ्यांनी लवकरात लवकर बॅक स्टेजला कधी येत नाही, पण कोणताच प्रोग्राम सोडत नाही हो. आज पण आलाय. मेकअप किट व दागिने स्वतः आणायचे आहे. कॉलेज किंवा आयोजक या सुविधा पुरवणार नाहीत. प्रत्येक सहभागी गटाने हे आपल्या वेळेची जी मर्यादा दिलेली आहे त्यातच आपलं संपूर्ण सादरीकरण आवश्यक आहे. एखाद्याही विद्यार्थ्याला वेळ वाढवून मिळणार नाही. त्यानंतर म्युझिक जे आहे, म्हणजेच तुमचं जे ट्रॅक आहे ते MP3 फॉर्मॅटमध्ये हवं. त्या व्यतिरिक्त कुठलेही ट्रॅक आम्ही प्ले करणार नाही आणि एकच ट्रॅक एका स्टुडंटसाठी असेल. आयोजकांनी ठरवलेल्या वेळेनुसार मर्यादित वेळेतच रिहर्सल दिली जाईल. त्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला मिळणार नाही. म्हणून वेळेचे भान ठेवून प्रत्येक विद्यार्थ्यांनी नियमाचं. सरांची धावपळ बघू शकता तुम्ही आज. सर शिकवण्यात पण कोणतीच कसर सोडत नाही आणि कामाच्या बारात पण कोणतीच कसर सोडत नाही, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, प्रोग्राम चालू व्हायला थोडा वेळ आहे, त्याच्यामुळे एकदम निवांतमध्ये बसले आम्ही. क्या बात आहे सर. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही थोड्याच वेळात मॉडेल्स स्टेजवरती येणार आहेत. चाललं जाय फुलाचं टपलं सर. नाव रिक्वेस्ट की इनॉग्रेशनसाठी आपण सर्वांनी जेवढे मॉडेल्स आहेत, फॅशन डिझायनर्स आहेत, त्यांनी स्टेजच्या समोर येऊन उभं राहावं कृपया करून. स्थानापन्न व्हावं. बघू शकता मित्रांनो, मॉडेल्स बसतंय आता. स्थानापन्न होत नाही. 101 मॉडेल आहे इथं. तुम्ही आले असते तर पाहिजेत राहिले असते मित्रांनो बरं का. कारण की आम्ही तुला पाहिजेत राहिलोय आज, बघू शकतो असे मॉडेल. प्रोग्राम चालू व्हायला थोडा वेळ आहे आणि ते सगळे मॉडेल्स वगैरे बसलेले आहेत. तर थोड्याच वेळात प्रोग्राम सुरू होणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी. तर तुम्ही नक्की जोडेल राहा आमच्यासोबत. खूप भारी प्रोग्राम होणार आहे आज. मान्यवराचं आगमन झालेलं आहे इथं. टाळ्या वाजवारे टाकले. तर मित्रांनो, मान्यवराचं आगमन झालेलं आहे. यश भाऊ कुठं मान्यवराच्या मध्येच घुसला होता. एक मान्यवर
तर मित्रांनो फॅशन शो आहे का लग्न आहे मलाच नाही कळत आहे. बघू शकता. इथं डायरेक्ट बघू शकता मित्रांनो फॅशन शो आहे का लग्न आहे तर मलाच नाही कळत आहे. बाजूच्या फॅशन मध्ये आग पाणी किंवा तू एकलाच राहिला तू पुढे आहे आता. त्या पार्टिसिपेंटला लगेच एलिमिनेट करण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम व बंधनकारक असेल. कॉलेज ऑफ ए प्रतीक बघू शकता तुम्ही सर्व मान्यवरती बसलेले आहेत. सानिका कॉलेज डॉक्टर आणि बघू शकता गणेश एकलाच बसलाय का नाही काय आलं काय माहिती. रमाई प्रतिष्ठानचे सचिव तर बघू शकता मित्रांनो थोडा थोडा प्रोग्राम चालू होणार. इकडे काही मॉडेल बसलेले आहेत. आदरणीय सौरभजी पाटील त्यासोबतच ऑटो इन्स्पेक्टर आदरणीय नारायणजी पवार महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून या कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात केलेली आहे. लेफ्ट साईडला थोडे कंटेस्टंट कमी आहेत. इकडे बॅक साईडचा जो ग्रुप आहे त्यांनी तिकडे जॉईन व्हावं. त्या साईडला तर हे बघू शकता मित्रांनो असा कसा फॅशन शो असतो. पहिली बार फॅशन शो बघतोय मी. एवढं डेंजर. बरं झालं मित्रांनो आज आलो नाही तर टेस्टमुळे मी घरी जाणार होतो पण बरं झालं आज आलो. इतका मोठा वर्ग जसं सरांनी सांगितलं त्यांना अपेक्षा होती औरंगाबादसाठी इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय फॅशन शोचं आयोजन करणं याबद्दल मी खरंच टीमचं खूप खूप अभिनंदन करते. व तसंच तुम्हाला पाहावं लागत, तुम्हाला पर्यटन करावं लागत की जगातली जी तर मित्रांनो मग इनोव्हेटिव्ह ज्या तुमची आयडिया आहे त्या आयडियाच्या माध्यमातून डिझायनरचं काम करायचं. आणि जसं आता मेडिकल फील्ड मध्ये एक डॉक्टर जर असेल तर त्याचं हॉस्पिटल चालत नाही. थोडासा छोटासा सल्ला देतो की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा जमाना आला. तर मग तुम्ही काय बोलो रे. ओके चलो जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं. जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. And I strongly believe in women empowerment. All our women are going to walk here, so I know you all are blessed and you all gonna rock the floor. Everybody put your hands together for yourself. Thank you so much, Insha. Thank you so much, Kangiri sir, for calling me here. Thank you so much, Madhuri sir, Dada. Thank you so much. प्रोग्राम सुरू होणार आहे. दाखवतो तुम्हाला आमच्यासोबत जुळेल. तर मित्रांनो मध्ये खूप बोर होत होतं तर प्रतीक भाऊंनी डायरेक्ट एकदम ओकेमध्ये आता हे सगळं बसून एकदम ओकेमध्ये खातो मस्त शो पाहतो. गाण्याचा आवाज अरे यार तू दिसत नाही ना गाण्याचा आवाज काही येतोय मस्त. आता प्रोग्राम चालू झाला आहे. प्रोग्राम चालू झाला आहे आता बघू शकतो तुम्ही. आम्ही पण प्रोग्रामसाठी घेऊन आलो दाखवर भाई. आपला भाऊ त्यांना भोगाचा व्हिडिओ काढतोय.
गोल फिरणं म्हणा. तर मित्रांनो, आजच्या शोचे जज म्हणून हे आपल्याला लाभलेले आहेत. कसं वाटतं प्रोग्राम तुम्हाला? मस्त एकदम. मजा येते ना? ते भारी प्रोग्राम चालू आहे मित्रांनो, तुम्ही पण बघा. आम्ही पण बघू.
बघू शकता तुम्ही, इकडे एक साईडला प्रोग्राम चाललाय आणि इकडे सगळ्यांचा फोटोशूट चाललाय. इकडे मॉडेल पण वगैरे, इकडे सगळ्यांचा फोटोशूट वगैरे चाललाय बघू शकता तुम्ही. तिकडे प्रोग्राम चाललाय आणि इकडे काय चाललंय यांचं सगळ्यांचं, इकडे फोटोशूट चाललाय बघू शकता तुम्ही. बघा सगळीकडे फोटोशूटच चाललाय. तिकडे प्रोग्राम बाकी आहे अजून, पण इकडे सगळे फोटोशूटला लागलेले आहेत बघू शकता. तर मित्रांनो आता थोडा ब्रेक दिलाय आणि बघू शकता आमची गँग सगळी आता जेवायला चालली आहे. आता जेवण घेऊन केल्यानंतर लास्टचे राऊंड आहे आणि नंतर कोण जिंकलं ते नंतर सांगणार आहे. तोपर्यंत आम्ही जेवण घेऊन करून घेतो, तुम्ही पण जेवण घेऊन करून घ्या. जेवायला आम्ही पण चाललो आता मॅमच्या मागं मागं जेवायला. मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आम्ही इथं जेवण करतोय प्रत्येक. तर हे बघू शकता कसे जेवतंय. ही मयुरीचे 4 बॅग लागलेले मित्रांनो. आता रोहन काही जेवत नाही, काय आला काय माहिती. आम्ही तर जेवतोय, झालंय आता थोडा प्रोग्राम राहिलाय, पुरा कम्प्लीट करून जाणार आहे आम्ही. तांडा का घेतो झाले आता आलोय मी बाहेर. तर मित्रांनो दुसरा राऊंड झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि आता समोरच्या राऊंडसाठी सर्व कंटेस्टंट जमलेले आहेत. वेळात बाकीचे राऊंड पण होऊन जातील आणि विजेता आपल्याला लवकरच कळणार आहे. 66, 67, 66, 67. अरे यार हे गुड इव्हनिंग. सगळ्यात पहिलं तू खूप छान दिसतेस आणि जसं मी पहिले देखील सांगितलं होतं की सगळ्यात मेन असतो कॉन्फिडन्स. हीच तू उद्या काय व्हायचं ते होते, पण तू थांबली नाहीस ते जास्त महत्वाचं आहे. सो एव्हरी प्रॉपर का है वो ऐसा मान लिया कॉन्सेप्ट में कोडिंग लगा नहीं नॉर्मली और पैटर्न कैसे बना उसका पैटर्न लाइक मेरी इंस्पिरेशन जो थी वो पेपर थी कोरियन को, तो उस बेस्ट. तिकडं प्रोग्राम चाललाय आणि इकडं आमचा फोटोशूट चाललेला आहे बघू शकता तुम्ही. मदतीने तुम्हाला Hello everyone, my name is Nazma Ansari. I am from Chhatrapati Sambhajinagar, Aurangabad, and I have completed my fashion designing from KTI, Koinur Technical Institute. And my theme is Lotus Flower Dress. जैसे कि आप सबको पता है कि लोटस जो है हमारा नेशनल फ्लावर है, तो ये भी मैंने ड्रेस क्रिएट की हूँ. वो हमारे फ्लैग हमारे जो कंट्री है, हमारे जो नेशनल फ्लावर को जो इंडिकेट करता है. एंड आज प्रोग्राम चालू आहे, अजून काही संपला नाहीये. किती आहे मेरा अजून यार माहिती नाही सांग. कसं वाटतंय प्रोग्राम मध्ये? बोर वाटते, खूप जास्त मोठा घेतोय. बरोबर आहे, चांगलं आहे डान्स वगैरे. जे उद्या डान्स कुठं होता? हा जे काही रॅम्पो वगैरे घेतलं, जे काही यांनी एक्सप्लेनेशन केलं, दाखवलं, जे आपल्या समोर सादर केलं, जे काही आपल्या पुढं जे काही आपण पुढं सादर केलं, जे आपल्याला ड्रेसिंग दाखवलं, नवीन सगळं चांगलं आवडलं, पण खूप मोठं घेतो, त्याच मोठं करायला पाहिजे. तर प्रोग्राम बघून कसं वाटतंय तुला? एक सुंदर वाटतं. हॅलो आकाश सर. सर प्रोग्राम बघून कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतं. कसा झाला सर प्रोग्राम? एक नंबर. किती बाकी आहे अजून? थोडा बाकी आहे, आलं. झालं का सर? तुम्हाला कसं वाटतंय? वाटतंय आधी छान वाटत होतं, पण आता खूप बोर होतंय. कस कस प्रोग्राम असा 1ला चालू झालेला आहे, आता 8 वाजले तरी संपत नाही प्रोग्राम. तर असं खूप बोर होतंय नाही का. आणि आम्ही याची वाट बघतो की विनर कोणी, त्यामुळे आम्ही बसलो इथे. सर तुम्हाला कोण वाटतंय कोण असं येणार काय? मला वाटतंय कारण की कोणाला ओळखत नाही, त्यामुळे मला सर नंबर आहे ना, नंबरवरून तर सांगू शकता ना तुम्ही. 43 नंबर. तर मित्रांनो सरांनी 43 नंबर सांगितलेलं विनर. सर तुम्हाला कोण वाटतंय विनर? विनर कोण वाटतंय सर तुम्हाला? नाही सर नंबर आहे ना, नंबरवरून. पहले राउंड के लिए जाएंगे, तो मैं जैसे रिक्वेस्ट करती हूँ कि प्लीज. तर मित्रांनो आकाश सराचा विनर व्हायटो आलाय भाई. तर मॅडम कसा झाला प्रोग्राम? खूप छान. किती बाकी मॅम अजून? आणखी आता 1 तास चालेला आहे. मॅम तुमचा आवडता कंटेस्टंट कोण आहे?
अरे पार्टिसिपेंट्स या ठिकाणी कोण आहे? नाही मॅम सांगू शकतो नंबरवरून तर सांगू शकता ना मॅम. ते देखील त्यांनी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी पार्टिसिपेंट्सला विनंती करेन की त्यामध्ये वाटतं तुम्हाला प्रोग्राम बघून? तर मॅम कसा झाला आजचा प्रोग्राम? मॅम तुमचा आवडता कंटेस्टंट कोण आहे? अरे यार मॅम त्या तर नव्हत्या ना तिथं. अरे मॅम मी खास परीक्षण केलेलं आहे आणि पारदर्शक परीक्षण झालेलं आहे. हां हां हां. तर तुम्हाला आवडलं का मॅम ते? आवडलं का तुम्हाला ते? तर ते विनर झाले तर मग अरे वा. ते आहे का मॅम ते? जे कॉलेजेस बाहेरगावाहून आलेले आणि त्यांचे सर्टिफिकेट मॅम तर मॅम कसं वाटलं तुम्हाला प्रोग्राम? आपण आपलं सर्टिफिकेट मॅम तुमचा आवडता कंटेस्टंट कोण आहे? कोण नंबर काय मॅम? नंबर काय त्यांचा? 64 नंबरचा प्रांजल. मित्रांनो बघू शकता तुम्ही आमच्या टीचरने त्यांचे आवडते कंटेस्टंट सांगितलेले. तर तुम्हाला कोणते कोणते कंटेस्टंट आवडले तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा अशी मी तुम्हाला विनंती करतो. तर प्रतीक कसं चालू आहे प्रोग्राम सांगू? सुंदर चालू आहे प्रोग्राम, खूप मजा येते, पण खूप मोठा घेतला आहे, लय बोर व्हायला. जास्त कन्सिस्टंट होते म्हणून जरा मोठा झाला आणि तसं काही नाही. 300 का 400 कन्सिस्टंट होते ना. एवढे नव्हते काही पण सांगू 150 होते. 300 होते का? कसं वाटतं तुला? तर मित्रांनो अजून थोडाफार प्रोग्राम बाकी दाखवतो तुम्हाला तुम्ही आमच्या आणि कोण कोण काय म्हणते त्याला नंबर कोणाकोणाचा आला ते पण दाखवणार आहे. फक्त तुम्ही आमच्यासोबत जुडेल राहणे पूर्ण ब्लॉग करते हैं और जिसने बनाया है खुद से किया है उनको भी एक प्रेरणा देना चाहती हूँ कि जो तुम कर रहे हो आगे जाके भी करते रहो, कहीं कभी मत रुको. तुमको 4 लोग आके 4 बातें सुनाएंगे लेकिन किसी की बात मत सुनो, क्योंकि जहाँ चलना है वहाँ चलो. किती पार्टिसिपेंट्स होते त्यामधनं 99 या ठिकाणी उपस्थित होते. 99 मधून देखील फक्त 25 पार्टिसिपेंट्स होते ज्यांनी पुढच्या राऊंडमध्ये ज्यांना संधी मिळाली आणि 25 मधून देखील फक्त 5 पार्टिसिपेंट्स आहेत ज्यांची नावं मी आता अनाऊन्स करणार आहे. तर बघूया नंबर जातोय कन्सेस्टंट नंबर 42 स्टेजवर नाही आहे. 42 नंबर आहे का? तर मित्रांनो बघू शकतो तुम्ही स्टेजवर उभे असलेले सगळे विजेते आहेत, सगळे जिंकलेले आहेत. बघू शकता तुम्ही स्टेजवरती उभे असणारे सगळे जिंकलेले आहेत. नेक्स्ट प्राइज Congratulations both of you, contestant number 15 and 72. Prize मिळालेला आहे contestant number 72. Please put your hands together for them. अवॉर्ड लागलेली सगळ्यांना ते म्हणजे प्रथम क्रमांक कोणी पटकावलाय. प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाची ओढ सगळ्यांना लागलेली आहे. पहिल्या क्रमांकाचं प्राइस हे रुपये 20,000, त्याचबरोबर क्राऊन आणि मोमेंटो अशा पद्धतीचं हे फर्स्ट प्राइज विनरसाठी
या ठिकाणी असणार आहे. मला असं वाटतं की आता त्यांची पण उत्कंठा जास्त वेळ काही धरण्यात अर्थ नाही. सांगा बरं कोण असू शकतं पहिलं? कोण कोण नंबर 4? काय इकडे किती? मला वाटतं की आता सर्वांना मी अशी विनंती करतो की आपण पहिल्या क्रमांकाचं नाव या ठिकाणी आपण त्यांची पण जास्त म्हणजे हे बघतात का हे नाही. आता पहिल्या क्रमांकाचं बक्षीस हे कुणाला जातं? मी गुळवे सरांना विनंती करतो की त्यांनी त्याचं नाव या ठिकाणी डिक्लेअर करावं. तुम्ही काय गेस केलं होतं आता सगळ्यात जास्त कोणाला गेस झालं होतं? कुठल्या नंबरला? नंबर 4. नंबर 4. डिझाईन यांनी आयोजन केलेलं आहे रमाई प्रतिष्ठानद्वारे. मी त्यांचं खूप खूप अभिनंदन. तर मित्रांनो आमचा फॅशन शो संपलेला आहे. तर ब्लॉग तुम्हाला कसा आवडला नक्की आम्हाला सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. सरचे भांडणं झालेत आम्हाला फसवलं गेलं आणि त्यात आम्ही खूप बोलणे खाल्ले. तर मित्रांनो हे आम्ही दाखवलं नाही की भांडणं झाले. खूप आम्हाला खूप असं हृदय दुखलं आमचं, तुटलं डायरेक्ट. सांगू नाही शकत मित्रांनो. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. गुड नाईट. लाईक करा, सबस्क्राईब करा. इकडून आठवणीने लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनल. चला मित्रांनो आपला प्रत्येक भाऊ जे सांगते ते लवकर करा. भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता ट्रिपची बात झालेली आहे तर ट्रिपचा पण ब्लॉग लवकर येईल. चला बाय बाय.